नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील लच्चान गावात बुधवारी सायंकाळी 2 वर्षीय बालक सात्वकी मुजगौंडा खेळता खेळता उघड्या कूपनलिकेत पडला होता. काल सायंकाळपासून बचाव कार्य सुरू होते. अखेर तब्बल 20 तासाच्या मेहनतीनंतर बालकाला एसडीआरएफ पथकाने सुखरूप बाहेर काढले. त्याच्या प्रत्येक हालचालींवर सीसीटीव्ही कॅमेराद्वारे लक्ष ठेवण्यात येत होते. स्थानिक अग्निशमन दलासह बेळगाव आणि गुलबर्ग्याहून 2 एसडीआरएफ पथके सात्विकच्या बचाव कार्यासाठी मेहनत घेत होते. बाळाला कूपनलिकेतून बाहेर काढल्यानंतर प्राथमिक चिकित्सा देण्यासाठी डॉक्टर्स आणि अधिक उपचाराकरिता इस्पितळात हलवण्यात आले. आज उच्च न्यायालयात हलगामचे बायपास कामाच्या संदर्भात सुनावणी होती. न्यायालयाने या संदर्भातील याचिकेचा अंतिम निर्णय लागेपर्यंत कामाला स्थगिती दिली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ॲडव्होकेट रविकुमार गोकाककर यांनी न्यायालयात शेतकऱ्यांची बाजू मांडली होती. देशाच्या सुरक्षिततेसाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवणे गरजेचे असल्याचे मत बेळगाव भाजप लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर म्हणाले. आज बेळगाव शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये आज भाजप आणि निजद कार्यकर्त्यांची समन्वय बैठक पार पडली. राज्यात भाजप आणि निजदची युती फार जुनी आहे. यंदा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव करणेच आपले ध्येय असल्याचे सांगितले. या प्रसंगी बेळगाव जिल्हा निजद प्रमुख शंकर माडलगी, राज्यसभा सदस्य इराणा कडाडी व इतर उपस्थित होते. काँग्रेस सरकारने जारी केलेल्या गॅरंटी योजनांमुळे गोरगरिबांना दिलासा मिळाला आहे. संविधानानुसार प्रत्येकाला न्याय मिळाला आहे. यासाठीच गोरगरीब दीन दलितांच्या बाजूने असणाऱ्या काँग्रेस पक्षाला मत देऊन आपल्याला विजयी करावे असे आवाहन चिकोडी लोकसभा उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांनी केले. चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत येणाऱ्या यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील सलामवाडी, कोट, नागनूर केएम आणि मणगुत्ती गावामध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचारादरम्यान त्या बोलत होत्या. यावेळी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, महिला संघटनांच्या कार्यकर्त्या आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण अभियांत्रिकी पदवीधर असून बेळगाव जिल्ह्याच्या समग्र विकासाचा ध्येय बाळगता यंदा लोकसभा निवडणूक लढवत आहोत, असे बेळगाव काँग्रेस लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर म्हणाले. आज बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या मुतका, शिंदोळी, बसरीकट्टी भागात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. देशाच्या विकासासाठी काँग्रेसचे योगदान अधिक आहे. काँग्रेसची सत्ता येताच राज्यात व देशात विकासाचे पर्व सुरू झाले आहे, असे ते म्हणाले. या प्रसंगी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, MLC चन्नराज हट्टीहोळी, नागेश देसाई, श्याम मुतकेकर, गजानन कणबरकर व इतर उपस्थित होते. बसवणगल्ली बेळगाव येथील मंदिरात नव्याने प्रतिष्ठापित होणाऱ्या श्री बसवण्णा मूर्तीची मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. नूतन श्री बसवण्णा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उद्या शुक्रवार दिनांक 5 रोजी होणार आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आज बॅरिस्टर नाथपै सर्कल पासून मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर गणेशपूर गल्ली, नवी गल्ली, पवार गल्ली, सराफ गल्ली, आचार गल्ली, विठ्ठल देव गल्ली आदी मार्गांवरून ही मिरवणूक निघाली. या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले होते. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. बसवणकुर्ची येथील तानाजी गल्लीतील श्रीराम युवक मंडळातर्फे आयोजित खिल्लार जनावरांच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनामध्ये गावातील 35 बैल जोड्यांनी भाग घेतला होता. तानाजी गल्ली येथून बसवण्णा मंदिर पर्यंत बैलांची मिरवणूक काढण्यात आली. प्रदर्शनातील खिल्लार जनावरे पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी श्रीराम युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. बसवणकुर्ची ग्रामदेवता श्री कलमेश्वर, श्री बसवण्णा व श्री ब्रह्मदेवाच्या यात्रेनिमित्त लहान मुलांच्या कुस्त्या आयोजित करण्यात आल्या होत्या.
बसवणकुडची तलावाजवळील मैदानात आयोजित या कुस्त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला। होतकरू पैलवानांच्या कुस्त्या पाहायला मोठी गर्दी दिसून आली। 7 व 8 एप्रिल रोजी मराठा मंडळ शाळेच्या वतीने स्पोर्ट्समॅनिया 2024 क्रीडा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। रनिंग, जम्पिंग, कुस्ती, कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, थ्रो बॉल आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत। यासाठी पूर्वतयारी युद्ध पातळीवर सुरू करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुकटे आलूर येथे तपास नाका सक्रिय करण्यात आला आहे। 24 तास अधिकाऱ्यांकडून वाहनांची कसून चौकशी केली जात आहे। 3 रोजी रात्री एका वाहनातून अनामत रक्कम घेऊन जात होती। सदर वाहनाची तपासणी केली असता 61,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली, अशी माहिती निवडणूक अधिकारी रेखा डोळी नवर यांनी दिली। यावेळी निवडणूक अधिकारी, कर्मचारी व पोलीस उपस्थित होते। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता जारी होऊन 20 दिवस झाले। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असलेल्या पोगनोळी तालुका निप्पाणी येथील टोल नाक्याजवळ तपास नाका सुरू करण्यात आला आहे। या तपास नाक्यावर 3 सत्रांमध्ये काम सुरू आहे। यामध्ये निवडणूक अधिकारी, ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन या विभागाचे अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत। मतदान हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे। प्रत्येकाने मतदानाचे हक्क बजावावे। प्रत्येकाने मतदान करून योग्य व्यक्तीची निवड करा, अशा घोषणा देत उगार खुर्द येथे नगर परिषदेच्या वतीने मोटरसायकल रॅलीद्वारे मतदान जनजागृती कार्यक्रम पार पडला। मुख्य अधिकारी स्वामीदास मस्के यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेच्या कार्यालयापासून मुख्य मार्गावरून बसवेश्वर सर्कल पर्यंत मोटरसायकल रॅली काढण्यात आली। यावेळी तलाठी MS कणकणवर, अधिकारी US घटकांबळे, MB माळगी, आशा व अंगणवाडी कार्यकर्त्यांची तसेच तेथील नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता। जिल्हा प्रशासन, तालुका स्वीप कमिटी, तालुका पंचायत, महिला व बालविकास खाते, आरोग्य खाते व नगर परिषद, पोलीस खाते यांच्या वतीने शहरातील देवदासींसाठी नुकतीच मतदान जागृती रॅली काढण्यात आली। तालुका स्वीप समितीचे अध्यक्ष जगदीश कम्मार यांनी मतदान जागृतीबाबत प्रतिज्ञा बोधविली। यानंतर त्यांच्या हस्ते जागृती रॅलीचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी तालुका वैद्याधिकारी डॉक्टर सुकुमार भागाई, महिला व बालविकास खात्याच्या अधिकारी भारती कांबळे, पोलीस निरीक्षक NC काडदेवरमठ, नगर परिषदेचे कर्मचारी, बूथ पातळीवरील अधिकारी उपस्थित होते। येत्या लोकसभा निवडणुकीत 100% मतदान व्हावे यासाठी स्वीप समितीच्या वतीने विविध ठिकाणी मतदान जागृती करण्यात येत आहे। चिकोडी लोकसभा मतदारसंघातील नवलिहाळ, हुक्केरी तालुक्यातील शिरढाण, होसूर आदी गावात नरेगा कामाच्या ठिकाणी जाऊन मतदानाबाबत जागृती करण्यात आली। यावेळी तालुका पंचायतीचे व्यवस्थापक, पर्यवेक्षक, ग्रामपंचायतचे विकास अधिकारी, कर्मचारी व कायक बंधू उपस्थित होते। सध्या कृष्णा नदी काठावरील शेतकऱ्यांना पाणी टंचाईचे संकट जाणवत आहे। अशा परिस्थितीत नदी काठावरील शेतकऱ्यांना 8 तास 3 फेज विद्युत पुरवठा करण्यात यावा, या मागणीचे निवेदन तहसीलदार प्रशांत चबगौंड यांना देण्यात आले। निवेदनात नदीकाठ परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचा खर्च करून पिके घेतली आहेत। असे असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दिवसातून केवळ 1 तासच 3 फेज विद्युत पुरवठा करण्यात येत आहे। परिणामी अनेक शेतकऱ्यांची पिके वाळून जात आहेत। यासाठी विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, तसेच मतदानावर बहिष्कार घालण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। यावेळी धुळगोंडा पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष रामचंद्र काटे, सत्याप्पा भिके, अनिल हंजे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। विजापूर लोकसभा निवडणूक कर्तव्यासाठी नेमण्यात आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये, आपले कर्तव्य चोख बजावावे असे निर्देश जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी
टी भुवनाळ यांनी दिले। जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित मास्टर ट्रेडर्स व सर्व सेक्टर अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाला संबोधित करताना ते बोलत होते। या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी महादेव मुर्गी, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषी आनंद, विजापूर उपविभागीय अधिकारी श्वेता बिडकर, इंडी उपविभागीय अधिकारी गड्ड्याळ यांच्यासह निवडणूक कर्तव्यावर नेमलेले इतर विभागीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।